नमस्कार सर्वांना. गणपती बाप्पा मोरया. हिंदू धर्म कथानुसार प्रत्येक महिन्याला संकट चतुर्थी असते. ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे. कोणतंही शुभ काम करण्याआधी गणेशाची पूजा केली जाते. गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात, म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. संकट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते. गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जाते. प्रत्येक महिन्यातून 2 वेळा चतुर्थी तीर्थाचं व्रत केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार जे भक्त या उपवासाचं पालन करतात त्यांच्या जीवनात सुख समृद्धी नांदते, तसेच बुद्धी प्राप्त होते. यावेळेचं ऑगस्ट महिन्यातील संकट चतुर्थी कधी आहे ते जाणून घेऊयात. हिंदू पंचांगानुसार श्रावणातल्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकट चतुर्थीचे व्रत केले जाईल. 22 ऑगस्टला दुपारी 1:46 संकट चतुर्थीची तिथी सुरू होईल, तर 23 ऑगस्टला सकाळी 10:38 हे व्रत संपन्न होणार आहे. हिंदू धर्मात उदय तिथीला फार महत्त्व आहे. अशाच उदय तिथीनुसार 22 ऑगस्ट रोजी संकट चतुर्थीचं व्रत असणार आहे. पूजा करण्याची शुभ वेळ ही सायंकाळी 6:40 ते 7:05 असणार आहे, तर चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:02 असेल. संकट चतुर्थीची पूजा विधी बघूया. संकट चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा आणि सूर्याला जल अर्पण करा. त्यानंतर घरातील पूजेच्या ठिकाणी गणेशाचा फोटो लावा. विधीनुसार गणेशाला जल अर्पण करा. त्यानंतर गणपतीच्या फोटोला पिवळ्या फुलांची माळ घाला आणि कुंकू लावा. तसेच या दिवशी घरात बनवलेल्या गोडाधोडाचे पदार्थ जसे की मिठाई, मोदक असा प्रसाद चढवा. देवाच्या फोटोसमोर दुर्वा ठेवा. यशप्राप्तीसाठी आणि प्रगतीसाठी गणपतीला 11 दुर्वांच्या जोड्या अर्पण करा. अर्थवर्षिशांचे पठण करा. तसेच मनोभावे श्रवण करा. देवाची मनोभावे आरती करा. पूजा झाल्यानंतर भक्तांमध्ये हा प्रसाद वाटा. गणपतीची आरती म्हणून नैवेद्य अर्पण करा. गरजू आणि गरिबांना अन्नदान करा. असे केल्याने आर्थिक संकटांपासून सुटका होते. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.